घरी बसून बसून आपण बोर होत होतो. म्हटलं काहीतरी करावं, पण काय करावं काही समजत नव्हतं. मग काय घेतली आपली बाईक आणि निघालो कापशीसाठी. कापशीवर मस्त तलाव आहे. आपल्या अकोल्यावरून 17 ते 18 किलोमीटर आपला कापशीचा तलाव येते. मस्त आता पावसाळ्याच्या दिवसात म्हटलं चला कुठंतरी फिरून येऊ. सोबत मस्तपैकी चिप्स आणि थोडं शेवमुरमुरे घेतले आणि निघालो कापशीसाठी. रस्त्याच्या दोन्ही साईडला मस्त हिरवळ हिरवळ, पावसाळा असल्याच्यानं वातावरण कसं मनमोहित करणार होतं, प्रफुल्लित करणार होतं. तसं म्हटलं आज शनिवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, तलावावरती गर्दी असेल, खूप सारे लोक असतील म्हणून निघालो. रस्त्यावर मस्त हिरवळीचा मजा घेत आपण कापशी गावामध्ये आलो. कापशी गाव इथूनच आता समोर थोडा कच्चा रस्ता येणार. डांबर रस्ता सोडून आता पण कच्च्या रस्त्यावर आलेलो. फायनली आपण कापशीच्या तलावावरती आलेलो. वाटलं होतं इथं काही लोक असतील, आपला शनिवार आहे, सुट्टी असते म्हणून कोणीतरी असेल, पण पाहतो तर कोणीच नव्हतं इथं. मग आपली बाईक साईडला लावून आपण मस्त पाण्याच्या मजा घेत होतो. वाटलं होतं तलाव पूर्ण भरलेला असेल, पण काही एवढा खास नाही. नेहमी येत होतो तेवढाच भरलेला आहे, पण वातावरण थोडं चांगलं होतं, शांत होतं. आजूबाजूला कोणीच नव्हतं. नाहीतर दरवेळेस शनिवार रविवारी खूप सारी गर्दी असते, पण आज कोणी दिसत नव्हतं. जशी जशी संध्याकाळ होईल तसे तसे लोक येतील, पण आता दुपारच्या वेळेस कोणीच नव्हतं. आता 4 वाजलेले आहे तर कोणीच नाही आहे. फक्त समोर 2-3 मुलं दिसत आहे, ते पण पाण्याचा आनंद घेत आहेत, फोटोशूटसाठी आलेले आहेत वाटतं. मग काय आपण पण बसलो पाण्याचा मजा घेत. मग आपण सोबत आणले होते आपले चिप्स आणि मुरमुरे. चला म्हटलं मग थोडा चिप्स आणि मुरमुरे खाऊन पाण्याचा मजा घेऊ थोडा. मग काढले आपले चिप्स आणि मुरमुरे. समोर मस्त शांत पाणी आणि सोबत चिप्स खायला. मग काय पाहिजे आपल्याला, काहीच नाही. मस्त चिप्स खाल्ले, मस्त टेस्टी लागत होते. वाटलं होतं कोणी ना कोणी असेल इथं डॅमवरती, आपल्या तलावावरती, पण कोणीच नव्हतं. मग काय आपलंच राज्य. मस्त शेव मुरमुरे खाल्ले, खायला थोडी मस्त मजा येत होती. सोबत पाणी पण होतं, पाहू शकता तुम्ही. मग काय थोडं इकडे तिकडे फिरलो, भटकंती केली थोडीफार, पाहू शकता तुम्ही. पूर्ण मस्त वातावरण हिरवगार आहे. मग म्हटलं आता खूप वेळ झालेला आहे, चला आता घरी जाऊ. मग काय निघालो आपल्या बाईक घेऊन आपल्या घराच्या रस्त्यानं. मित्रांनो, हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कॉमेंट पण करा.